नमस्कार. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट कुकरमध्ये खमंग चविष्ट झणझणीत भोगीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 वांगी अशी कापून ती पाण्यात ठेवलेली आहेत. गाजर कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर पावटाचे दाणे, तुरीचे दाणे, मटार आणि बटाटा कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर पालेभाज्यांमध्ये चाकवत आणि मेथी घेतलेली आहे. इथे घेवड्याच्या शेंगा साफ करून घेतलेले आहेत. शेंगदाणे भिजत ठेवलेले आहेत आणि हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर त्याच्यामध्ये बोरं आणि ऊस हे देखील घालू शकता. एका कुकरमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये फोडणीसाठी राई, जिरं, हळद आणि हिंग घालत आहे. त्याचबरोबर थोडा ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान परतून झाला की त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे. आता यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे घालायचे आणि ते देखील छान परतायचे. आता यात टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो शिजल्यानंतर मिरची पावडर, धणा पावडर आणि गोडा मसाला घालायचे. आता यामध्ये मटार, हरभरा, त्याचबरोबर पावटा, गाजर, शेंगदाणे, बटाटे, तुरीचे दाणे, पावटा हे सगळं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये वांगी, मेथी, त्याचबरोबर चाकवत घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचंय. आता यामध्ये दाण्याचं कूट, किसलेलं ओलं खोबरं आणि तीळ हे घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये शिजण्यापुरतं थोडंसं गरम पाणी घालायचंय. आता कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तयार झालेली आहे झटपट कुकरमध्ये बनवलेली झणझणीत चमचमीत भोगीची भाजी. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.